नमस्कार, मी सुवर्ण डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. दिवसाची सुरुवात आपल्या देवपूजेपासून स्वामींच्या सेवेपासून करत आहोत. श्री स्वामी समर्थ. आज पण सुंदर असं जास्वंदाचं फूल आलेलं आहे स्वामींपाशी ठेवण्यासाठी, आणि दुसरे पण छोटे छोटे फुलं आलेले आपल्या झाडाला. पाहू शकता कशी झाली आहे आमची घरातली देवपूजा. त्यानंतर होतं मला एका काकूंचा मेकअप करायचा होता. मेकअप केलेला फोटो. त्यानंतर मी चहा घेतला. आता डान्स झाला, सुट्टी झाली, आता परीक्षा चालू आहे ना. कोणता पेपर आहे? इंग्लिश, मराठी. मराठीचं करूया, मराठीचं इझी थोडं. जोड्या ते माझं विसरलं घेतलंय. इकडं बघ. तुला बघून कोण म्हणणार नाही रे तू 5वीला म्हणून. 15वीला आहे ना मी. 15वीला नाही, 15 वर्षाचा. म्हणजे कंडक्टर त्या दिवशी तुला 15 वर्षाचा म्हणत होते. नाही, मला वाटलं 15वीला. नाही का माझ्या हाईटला आहे. कोण आर्यन? आर्यन तो मोठा माझ्यासमोर थांबलेला तो 7th स्टँडर्डचा. हां, तर नाव आर्यन आहे का? आर्यन काय? राजवडे ना. ठोंबरे. त्या वर्गातली काय म्हणतात माहिती का? ठोंबरे इकडे. तसं बोलायचं नसतंय. त्याच्या वर्गातले म्हणतात ठोंबरे इकडे, ठोंब्या. करा अभ्यास करायला 2 डिस्टर्ब. झालंय फक्त नाही. लगेच झालं. 2 मिनिटं नाही झाली की लगेच झाला. 4 आणि 5 एवढे पाठ करायचे. आज मम्माची नाश्ची पार्टी दोघांचीच. का ग? पप्पा नाहीये. मम्मी थांब ना, आईचं एक काम करायचं मला. आज सकाळपासून आईचीच कामं करतोय तू. आज नाही केले का? नो. आज मी पारंपरिक पद्धतीचं ठेचा म्हणजेच खरडा याची रेसिपी दाखवणार आहे. मी माझ्या पद्धतीने बनवते. ती अशी तिखट पण लागत नाही आणि खायला पण चविष्ट लागते. अशी मी मिरचीच्या ठेचाची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या व्लॉगला कंटिन्यू बघा. चपात्या करून घेतलेला तवा चालूच आहे, गरम आहे. त्याच्यातच मी तेल घालून घेणार आहे. आणि काल बाजार झाल्यामुळं मी ताज्या मिरच्या पण आणलेल्या होत्या. आपल्याला आज बनवायचा आहे मिरचीचा ठेचा. त्यासाठी घेतलेले आहेत मी मिरच्या इथं घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे, टॅमॅटो घेतलेला आहे आणि थोडीशी आपल्याला कोथिंबीर पण घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आणि जिरं थोडंसं. म्हणतात मिरचीच्या ठेच्यामध्ये टॅमॅटो का, तर टॅमॅटोनी चव आणखी मस्त लागते. तुम्ही ट्राय करून बघा. ते तवा गरम आहे, तव्यामध्ये खरडा छान होतो. तेल घेतलेलं आहे तव्यामध्ये मी. ते थोडंसं गरम होऊन देणार आहे. तेल गरम झालं की थोडंसं जिरं घालणार आहे. थोडेसेच ऑप्शनल आहे, घालायचं की नाही घालायचं तुमच्यावर डिपेंड आहे. जिरे चांगले कडकडायला लागले की मग त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत लसूण. लसूण जास्त घेतलेला आहे. ठेच्यामध्ये लसूण छान लागतो जास्त, त्याच्यामुळे मी जास्त घेतलेला आहे. इथं हिरव्या ताज्या सुंदर अशा मिरच्या आहेत कवळ्या. लसूण आपला झालेला आहे परतून, तर त्याच्यामध्ये आपण मिरच्या घालणार आहोत.
चवीप्रमाणे मीठ घालते मी. मिरच्या चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायचं तडतड होईपर्यंत. आणि काळजी पण घ्यायची की अंगावर उडायला नको, कारण की मग ते तेल असतं ते उडलं की मग फोड येतो. 2 तुकडे केले की मग ते उडत नाही, त्यामुळे 2 तुकडेच करून घ्यायचे शक्यतो मिरचीचे. कोथिंबीर घालून घेतली मी इथं. आणि आपण जो टोमॅटो चिरला होता तो घालून घेतला मी. आता हे सगळ्याला एकजीव करून परतून घेते 5 मिनिटं. थोडंसं वरून आणखी तेल टाकून झाकण ठेवून देणार आहे मी ह्याच्यावर. पाच मिनिटं झाकण ठेवून तसं ठेवायचंय. एवढं तिखट लागलं मला ते. पाच महाग ठसका उठलाय तर. ठेचा केलाय म्हणल्यावर ठसका तर उठणार ना पिल्लुडू. आम्हाला ठेचा केलाय रगडायचं कोणतं आंबेनी. तू आता करायचं झालेला आहे तर ठेचा. आता रगडा त्या पूजीला स्टेप माहित असतं करायला. आंबे घ्यायचं आणि टाकत बसायचं. थोडं निवड द्यायची त्याला, लय गरम होतं. चांगलं तू तयारी ठेवतो चांगलं. तुला आवडतो ना? हा रगडलेला आवडतो बघ. रगडलेलंच करणार आहे. चल चांगलं तुला माहिती का लाल कलरचा वराडी ठेचा पण असंच असतो. वराडी ठेचा. वराडी म्हणजे लाल कलरचा. चल चांगलं तुला तयार आहे. असं करायचं कळालं. तुला सगळं माझ्यापेक्षा तुला जास्त. आता ही स्टेप झाल्यावर हे असं तांब्या असतो आणि त्याला नुसतं असं रगडायचं. किती मस्त दिसतंय बघा. ही लाल हिरवं पांढरं कलरचं कलरफुल ठेचा आहे आपल्या इथं. केसरी पांढरा हिरवा. आता हे होतं ठेचाच म्हणते हलवा करायला. ताटात इथं मिरची काढून घेतलेली आपण. नंतर थोडस गरम आहे, थोडस गार होऊ दे, मग आपण ह्याला तांब्याने रगडायचे मस्तपैकी. आणि बघा तांबे पण काढलेलं आहे चांगलं पुसून पुसून. हा न्यू ब्लॉगर आहे आयुष. हा रेसिपी ह्याला आहे ना खूप छान झाली. मग कशी नाही सँडविच करून खाल्लेलं एकट्याने, पण झालंच नाही सगळंच एकट्याने हे ना कच्च्यामध्येच हे केलं. बाबांना तसले खायचे पॅटीस. ते नाही तर दुकानात भेटत नाही का तसले. आता इथे आहे ना त्याच्या फरमाईशवर सुकी मटकीची भाजी चालली. पण माझं वाटतच का की तुला भेटला. मग कशाला ठेवलेलं तुम्ही? हे रोप तयार करायला ठेवलेलं तिथं. तेव्हा ते पाण्यात ठेवलं. ते मुळे हे आलते ना रोज ते पिंजऱ्यात ठेवलेलं मुळे. उद्या बनवून उद्या मी हे करणार होते त्याला. कोथिंबीर कांदा. आता तांब्याने आपण मस्तपैकी रगडून घ्यायला ठेवलं. तू म्हणते मी न्यू व्लॉगर आहे. माझ्या चॅनलचं नाव तरी सांग. येडा आयुष. तुम्हाला आमच्या दोघांची मस्ती कशी वाटते नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि हा मला मुलगा शोधतो का ते पण सांगा. हा माझा मुलगा आहे, हा मला शोधतो का सांगा. हा माझ्यापेक्षा मोठा वाटतं की नाही. हा माझा आहे ना 11 वर्षाचा मुलगा आहे आणि त्या दिवशी कंडक्टर सांगायला होते की 15 वर्षाचा दिसतो म्हणून. याचा नाही ठेचा खायला. आणि ह्याला आहे ना अभ्यासात अजिबात येड नाही, त्याला ना रेसिपी बनवण्याचा येड आहे. सरका हात तिखट होते. सरका घाबरलो ना. मला वाटलंच होतं बरं का तूच येणार आहे म्हणून.
बघा असा ठेचा करतात हे मम्मी मला हात नाही लावून देते पण हा तिखट डोळ्याला लावलंच की मग तिखट कसं ओरडत. एकदा ना लहानपणी ह्याने तर मिरच्या होत्या का आई ते मिरच्या हे करायच्या निवडायच्या त्या मिरच्याचे दोन्ही हात आहे ना दिवसभर त्याची उन्हाळ्यात आग झालेली नुसतं रडायचं. हो स्वयंपाक करायला लय जणांचं बनवायचंय. आता काम झाले करते आता चटणी मीठ टोमॅटो जिरा मोहरी टाकायची आणि वरनं मटकी टाकायची आणि आपली तयार होईल मटकीची भाजी. तर आपला ठेचा तर तयार झालेला आहे चांगला. आज लयच बोलायला लागले रोज व्हिडिओ मध्ये येत नाही बळ सकाळचं स्टँड वर गेलो ना स्कूलला सोडवायला येत नाही व्हिडिओ मध्ये. बघा कसं झालेलं आहे. झालंय मस्त पैकी. आजवर हे तू बघ काय पुढं काय कसा दिसतोय ठेसा. या सगळ्यांनी जेवायला मस्तपैकी मिरचीचा ठेसा मटकीची भाजी आणि चपाती. आमच्या दोघांची मस्ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय चालतंय बाय.